विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आज आहे 19 फेब्रुवारी. सर्वप्रथम सर्वांना जेवढेही आपले सबस्क्रायबर आहेत, ऑडियन्स आहे, सर्वांना सुरुवातीला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण खाली जय शिवराय टाईप करू शकता. तर लक्षात घ्या, 18 फेब्रुवारी रोजी जी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची जी पदभरती 2026 आली आहे, त्या पदभरतीविषयी संपूर्ण डिटेल आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजच्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला हेल्प होईल. सर्वात पहिल्यांदा बघा, यांची जी आस्थापना आहे त्यावरील ते गट अ क्लास 1, गट ब आणि गट क या संवर्गातील रिक्त पदे सर्व सेवेने भरण्याकरिता त्यांनी ही जाहिरात या ठिकाणी काढलेली आहे. लक्षात घ्या, पात्र उमेदवारांकडून 18 फेब्रुवारीपासून ते 20 मार्चपर्यंत खूप सारा अवधी या ठिकाणी दिला आहे. का तर खूप सारे विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरले पाहिजे, फी गोळा होईल याकरिता खूप मोठा अवधी या ठिकाणी दिला आहे. तुम्ही नक्की फॉर्म भरू शकता. तर याकरता तुम्हाला काय करावं लागेल, त्यांची जी साईट आहे mmrda.maharashtra.government.in डिव्हिजन ॲडमिनिस्ट्रेशन रिक्रुटमेंट या टॅबमध्ये जा. सुरुवातीला जाहिरात आता मी तुम्हाला वाचून तर दाखवत आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायचा आहे. लक्षात घ्या, त्या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी चांगली टाका, जेणेकरून भविष्यात जे पत्रव्यवहार तुम्हाला होणार ते ईमेल आय डी आणि तुमच्या व्हॉट्सअपलाच होणार आहे, त्यामुळे ते व्यवस्थित टाका आणि फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी कोणकोणत्या पदांकरिता ही भरती प्रक्रिया आलेली आहे. तर सर्वात पहिल्यांदा सहाय्यक अभियंता स्थापत्य गट अचं हे पद आहे. बेसिक आहे 56,100, एकूण जागा आहे 7. यानंतर आपण काय बघणार आहोत, कॅटेगरी वाईज किती जागा, त्यानंतर शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, अभ्यासक्रम काय, फॉर्म फी काय, या सर्व डिटेल आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ पेशन्सली बघा. जर तुम्हाला व्हिडिओचा स्पीड स्लो वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओचा स्पीड 1.5x करून देखील व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर स्थापत्य सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेलपथ क्लास 1 जागा आहेत, 1 जागा आहे. सहाय्यक अभियंता श्रेणी 1 संकेत व दूरसंचार गट अ यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार ते मी पुढे सांगणारच आहे. 1 जागा आहे. उपनियोजक गटाची जागा आहेत, एकूण 29 जागा आहेत. सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक 4 जागा आहेत. सहाय्यक अभियंता श्रेणी 2 वरती श्रेणी 1 बघितलं. आता या ठिकाणी कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब ची जागा आहेत, एकूण 82 जागा. सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता रेलपथ एकूण 4 जागा या ठिकाणी आहे. यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 विद्युतसाठी विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 16 जागा दिलेल्या आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 संकेत व दूरसंचार 2 जागा. सहाय्यक समाज विकास अधिकारी 7 जागा. सहाय्यक विधी अधिकारी 4 जागा. सहाय्यक विद्या सहाय्यक एकूण 2 जागा. उपलेखापाल 33 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. लघु टंकलेखक 10 जागा. त्यानंतर भूमापक 31 जागा आणि संगणक तंत्रज्ञ या ठिकाणी त्याच्या 2 जागा आहेत. एकूण 235 जागांकरिता ही विद्यार्थी मित्रांनो भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ऑनलाईन फॉर्म भरायला 18 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. अंतिम दिनांक आहे 20 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरा आणि तेव्हाच त्या ठिकाणी परीक्षेचा शुल्क देखील भरायचं आहे. यानंतर आता शैक्षणिक अर्हता, पात्रता आणि अनुभव या ठिकाणी बघूयात. सर्वात पहिल्यांदा सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापत्य गट अ याची एकूण 7 जागा आहेत. कॅटेगरी वाईज तुम्ही व्हिडिओला पॉज करा, आपण कोणत्या कॅटेगरीचे आहात आणि त्याकरता किती जागा तर तुम्ही बघून घ्या. मी जर वाचायला लागलो तर यातच आपला खूप सारा वेळ जाईल. तर या ठिकाणी शैक्षणिक अर्हता काय दिली, तर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर इट्स इक्विवलंट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. तुमच्याकडे डिग्री तर पाहिजे, परंतु क्लास 1ची पोस्ट आहे तर या ठिकाणी तुम्हाला अपॉइंटमेंटसाठी अनुभव देखील गरजेचा आहे. तर लक्षात घ्या, टोटल अनुभव 5 वर्षांचा असला पाहिजे आणि कॅन्डिडेट शुड बी वर्किंग इन S15 म्हणजे तुम्ही काम करताय ते S15 ग्रेडमध्ये पाहिजे. पिरियड ऑफ 3 years इन CDA स्केल ऑर इक्विवलंट इन सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड फील्ड म्हणजे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड गव्हर्नमेंट जॉबला असाल, सपोज कोणी PWDत असेल, MGPमध्ये असेल किंवा इतरही, त्यांचा जो बेसिक आहे तो ॲटलिस्ट 41,800 पाहिजे. परंतु कनिष्ठ अभियंताचा आपण बेसिक किती बघितलं, 38,600 असतो. तर ते विद्यार्थी या ठिकाणी ते इलिजिबल असणार नाही आहे. परंतु तुमचं काम केल्यानंतर जर बेसिक तुमचं वाढते, बरोबर, बेसिक दरवर्षी 3% वाढते, तुमचं बेसिक आता 41,800 किंवा त्यापेक्षा जास्त झालं आहे, तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. कॅन्डिडेट शुड हॅव वर्किंग इन कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट इन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन और अदर POC और प्रायव्हेट सेक्टर हे देखील चालणार आहे, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरचे देखील या ठिकाणी फॉर्म भरू शकता. कॅन्डिडेट शुड बी कॉन्व्हर्जंट विथ इंटरनॅशनल कॉम्पिटेटिव्ह बिडिंग, कॉम्प्युटराइज इन्व्हायरमेंट वर्किंग अँड लेटेस्ट सिव्हिल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, adequate experience in planning, designing construction infrastructure projects such as elevated road, flyover, urban rail, viaduct, metro viaducts. Should be conversant with the modern construction technology. तुमच्याकडे म्हणजे ज्या मॉडर्न सिव्हिलच्या आता टेक्नॉलॉजी पाश्चात्य देशातून म्हणजे फॉरेनच्या ज्या टेक्नॉलॉजी असतील त्या इंडियामध्ये चालत असेल तर त्याबद्दल तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.
त्यानंतर आता या ठिकाणी सहाय्यक अभियंता आहे रेलपद गट अ, याच्या एकूण 14 जागा आहेत. या ठिकाणी तुम्ही कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन याचा बघू शकता. याकरता यांनी शैक्षणिक अर्थ काय दिली तर सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री हवी किंवा त्याच्या इक्विव्हॅलंट इतर डिग्री असेल ती देखील चालेल. अनुभव काय, अपॉइंटमेंट शॅल बी मेड ऑफ अ सुटेबल कॅन्डिडेट ॲज अ बिलो. तुमच्याकडे 5 वर्षांचा अनुभव या ठिकाणी असला पाहिजे. सेम आहे जे आपण वरती अनुभवतो वाचले खालचं तेच या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 गट अ S20 14 जागा एक जागा या ठिकाणी आहे. यासाठी जी शैक्षणिक अर्थ आहे ना तर ती आहे डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ऑर इट्स इक्वॅलंट. त्यानंतर या ठिकाणी देखील 5 वर्षांचा अनुभव विचारलेला आहे. त्यानंतर उपनियोजन एकूण किती जागा आहेत तर 29 जागा आहेत. यामध्ये शैक्षणिक अर्थ काय विचारले तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्रज्ञ किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नियोजन यामधील किंवा समतुल्य पदवी तुमच्याकडे असली पाहिजे. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी मान्यता दिलेली नगर नियोजनातील पदव्युत्तर पदवी देखील या ठिकाणी आणि विचारलं या ठिकाणी किंवा नाही आहे. आणि म्हणजे काय तर दोन्ही तुम्हाला लागणार आहे. जर स्थापत्य अभियांत्रिकी केलं असेल तर त्यासोबत ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन बरोबर AICTE यांच्याकडून मान्यताप्राप्त नगर नियोजनातील पदव्युत्तर पदवी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. कारण की हे जे पद आहे ते तुमचं कोणतं पद आहे तर गट अचं पद आहे बरोबर. त्यामुळे हे तुम्हाला लागणार आहे. या ठिकाणी अनुभव तुम्हाला मागितलेला नाही आहे. सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक गट बचं पद आहे. एकूण 4 जागा आहेत. या ठिकाणी बघून घ्या. शैक्षणिक अर्थ काय तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालेल. विधी शाखेची अथवा व्यवस्थापन मिळकत व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदविका असल्यास प्राधान्य तसेच MSIT संगणकीय अभ्यासक्रम उत्तीर्ण. अनुभव काय तर भूमी व मिळकत विषयक कामकाज हाताळण्याची 5 वर्षांचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब 82 जागा या ठिकाणी खूप चांगल्या पोस्ट दिल्या. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं या ठिकाणी तुमच्याकडे डिग्री किंवा डिप्लोमा जरी असेल सिव्हिल इंजिनिअरिंगचा तरी या ठिकाणी चालणार आहे. परंतु अनुभव काय तर ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम एनर्जेटिक डायनॅमिक मोटिवेटेड पर्सन हू पजेस दी प्रिस्क्राइब्ड एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग. त्यानंतर 2 वर्षांचा तुमच्याकडे अनुभव असला पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये काम केल्याचा. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता रेलपद 4 जागा आहेत. यामध्ये शैक्षणिक अर्थ काय तर डिग्री ऑर डिप्लोमावाले देखील फॉर्म भरू शकता. या ठिकाणी देखील 2 वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता विद्युत या ठिकाणी एकूण 16 जागा आहे. पदविकाधारक देखील हा फॉर्म भरू शकता. डिग्री किंवा डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधला चालून जाईल. यामध्ये देखील 2 वर्षांचा अनुभव त्यांनी विचारलेला आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता यासाठी 2 जागा आहेत. या ठिकाणी देखील डिग्री किंवा डिप्लोमा चालेल आणि 2 वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. सहाय्यक समाज विकास अधिकारी याची किती जागा आहे तर 7 जागा या ठिकाणी आहे. या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे MSW जर झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. पदव्युत्तर पदवी धारण केल्यानंतर झोपडपट्टी सुधारणा आणि नागरी सामुदायिक विकास क्षेत्रातील 3 वर्षे काम केल्याचा नामवंत संस्थेतील अनुभव देखील या ठिकाणी गरजेचा आहे. MSW म्हणजे समाजसेवा अधीक्षक याकरता आपल्याकडे ऑलरेडी कोर्स उपलब्ध आहेत. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी कोर्स उपलब्ध आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी कोर्स उपलब्ध आहे. आणि नॉन टेक्निकल पुढे तर आपण एक्झाम पॅटर्न बघणार आहे. त्यामध्ये नॉन टेक्निकलचं देखील मटेरियल आहे. कोणतंही मटेरियल तुम्हाला पाहिजे असेल तर ज्ञानवंदना एज्युकेटर हे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणाहून कोर्स परचेस करा. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. पुढील माहिती बघायची त्यापूर्वी लक्षात घ्या आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावर विद्यार्थी मित्रांनो डेली बेसिसवर सकाळी 6 वाजता चालू घडामोडींचे प्रश्न स्पष्टीकरणासह आपण घेऊन येत असतो. त्यामुळे त्या चॅनलला देखील आपण आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे. या ठिकाणी सहाय्यक विधी अधिकारी गट ब याच्या 4 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. शैक्षणिक अर्थ काय तर तुमच्याकडे बॅचलर डिग्री इन लॉ ऑर इट्स इक्वॅलंट तुम्हाला गरजेचं आहे. अनुभव काय तर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ॲज ॲडव्होकेट इन हायकोर्ट ऑर सिटी सिव्हिल कोर्ट ऑर सबऑर्डिनेट कोर्ट देअर अप टू फॉर पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 3 इयर. म्हणजे 3 वर्षाचा तुम्हाला या ठिकाणी अनुभव पाहिजे आणि तुमच्याकडे लिगल ज्या भानगडे आहेत त्या हाताळण्याचा तुमच्याकडे अनुभव पाहिजे. कारण की लक्षात घ्या तुम्ही ह्या डिपार्टमेंटमध्ये काम करताय तर त्या ठिकाणी लिगल केसेस तर होणारच आहे. मग त्या हाताळण्यासाठी तुमची नेमणूक केली तर त्यामुळे तुम्हाला तो अनुभव असणं गरजेचं आहे. उद्यान विद्या सहाय्यक गट ब ची पोस्ट आहे. एकूण 2 जागा आहेत. यामध्ये शैक्षणिक अर्थ काय तर उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र कृषीशास्त्र
उद्यान विद्याशास्त्र, वनशास्त्र किंवा समकक्ष यापैकी एका शाखेचा पदवीधर असावा. त्यानंतर अनुभव काय, तो उपरोक्त शैक्षणिकर्ता धारण केल्यानंतर कोणत्याही शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था सेवेतील उद्यान विभागाच्या आस्थापनेवर उद्यान विकास परीक्षण, वृक्ष लागवड इत्यादी तत्सम कार्याशी संबंधित किमान 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला असला पाहिजे. यानंतर उपलेखापाल, याच्या एकूण 33 जागा आहेत. यामध्ये आता लेखालयात तर तुम्हाला वाणिज्य शाखेतील 60% गुणांसाठी सह पदवी उत्तीर्ण असली पाहिजे. मागासवर्गीयांसाठी 55% चालेल. MSIT तुमचं झालं पाहिजे आणि 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला वाणिज्य शाखेतला हवा. त्यानंतर लघु टंकलेखक, एकूण याच्या 10 जागा आहेत. यासाठी शैक्षणिकर्ता काय तर तुमची 10वी जरी झाली असेल तरी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता, परंतु टायपिंग तुमच्याकडे पाहिजे. बरोबर, 80 आणि 40 वर्ड पर मिनिट या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. भूमापक, याची एकूण 31 जागा आहेत. यामध्ये शैक्षणिकर्ता काय तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अथवा तत्सम संस्थेची माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तुम्ही असले पाहिजे आणि ITI झालेला असेल तरी चालेल. सर्वेक्षक व्यावसायिक पाठ्यक्रम तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे आणि 2 वर्षांचा तुमच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे. संगणक तंत्रज्ञ, एकूण 2 जागा आहेत. यामध्ये शैक्षणिकर्ता काय तर SSC तुमचं झालेलं पाहिजे. 2 वर्षाचा तुमचा सर्टिफिकेट कोर्स ऑफ कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी झाला पाहिजे. हार्डवेअर आणि नेटवर्किंग कोर्समध्ये कमीत कमी 7 वर्षांचा तुमच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे. यानंतर या ठिकाणी आरक्षणाच्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनलवर मी ऑलरेडी PDF अपलोड केली आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही ह्या ज्या खेळाडू आरक्षण गोष्टी आहेत त्या तुम्ही वाचून घेऊ शकता. यानंतर दिव्यांग आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर अनाथ आरक्षणबाबत यांनी या ठिकाणी गोष्टी सांगितलेल्या आहेत. माजी सैनिक आरक्षणबाबत, त्यानंतर शैक्षणिकर्ता ऑलरेडी आपण बघितली. आवश्यक प्रमाणपत्र या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जे कॅटेगरीमधून फॉर्म भरतायत त्यांसाठी या गोष्टी आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षण, भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण, त्यानंतर पदवीधर, पदविकाधारक, अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी आरक्षण, महिला आरक्षण, त्यानंतर खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांकरिता या ठिकाणी माहिती दिली. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आरक्षण, अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. त्यांच्या साईटवर जा, रिक्रुटमेंट टॅबमध्ये जा. तुम्हाला काही अडचणी असेल तर त्यांचा TCS ही एक्झाम घेणारे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टोल फ्री क्रमांक जो दिला आहे यावर तुम्ही कॉल करून तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, परंतु सकाळी 9 ते सायंकाळी 5 वेळेतच कॉल करावा लागेल. शनिवार आणि रविवारी तुम्हाला कॉल करता येणार नाही. ऑनलाईन फी भरण्याची मुदत 20 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत त्यांनी दिलेले आहेत. फॉर्म व्यवस्थित भरा. परीक्षा शुल्क तुम्ही कसंही भरू शकता. त्यानंतर फोटो कसा अपलोड करायचा, स्वाक्षरी, कागदपत्रे स्कॅन कसे करायचे, कागदपत्र अपलोड करण्याची प्रक्रिया दिली. आपण बाकीही एक्झामसाठी फॉर्म भरला असेल तर या गोष्टी तुम्हाला काही डिफिकल्ट वाटणार नाही. परीक्षा शुल्क किती दिलं आहे तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागास प्रवर्गांसाठी 900, अनाथ उमेदवारांसाठी 900 आणि माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील. जीही तुम्ही फी भरणार आहे ती नॉन रिफंडेबल असेल. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ स्वरूपात होईल. परीक्षा केंद्र, परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ यामध्ये कोणतेही बदल करण्याची विनंती तुमची मान्य केली जाणार नाही. ओळख पटवायसाठी काय तर एक आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन जायचं, हॉल तिकीट घेऊन जायचं, या बेसिक गोष्टी. परीक्षेचा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे, जर तुम्ही सहाय्यक अभियंता स्थापत्यकरिता जर फॉर्म भरताय श्रेणी 1 तर लक्षात घ्या या ठिकाणी मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य आहे, बौद्धिक चाचणी सर्वांसाठी हा पॅटर्न फिक्स आहे आणि तांत्रिकचे त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. आता सहाय्यक अभियंता स्थापत्यासाठी तांत्रिक काय तर स्थापत्य विषयक व पदवी दर्जाचे प्रश्न, एकूण 100 प्रश्न, 200 गुणांसाठी आणि वेळ किती 120 मिनिटे म्हणजे 2 तासांचा वेळ या ठिकाणी असेल. त्यानंतर रेलपथसाठी बघून घ्या, पॅटर्न फिक्स आहे. फक्त काय आहे की जे टेक्निकल आहे म्हणजे तुम्ही ज्या पदाकरिता फॉर्म भरताय त्याचं जे टेक्निकल असेल ना क्वालिफिकेशन त्यासाठी तुम्हाला 40 गुणांचा पेपर देणं आवश्यक आहे. त्याच या ठिकाणी गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून, मी स्क्रोल करतो, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही ज्या पदाकरिता फॉर्म भरणार असेल त्याचं तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता लघु टंकलेखकाचा फॉर्म भरताय तर संपूर्ण पॅटर्न कसा आहे तुमचा तर 60 गुणांसाठी तुमची परीक्षा होईल आणि जे तुमचे व्यावसायिक गुण आहे 80 गुणांची तुमची प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजे वर्ड पर मिनिट तुमची त्या ठिकाणी चाचणी होईल. परीक्षेचं माध्यम काय तर मराठी, इंग्रजी आहे, ऑलरेडी आपण सांगितल्याचे तुम्हाला.
वयोमर्यादा या ठिकाणी बघून घ्या. खुल्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा 18 आहे. मॅक्झिमम वय 38. मागासवर्गीयांसाठी 43. खेळाडू असाल 43. दिव्यांग माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त असाल तर 45. माजी सैनिक असाल तर सेवेचा कालावधी अधिक 3 वर्षे. दिव्यांग उमेदवार 45 आणि पदवीधर अंशकालीन उमेदवार या ठिकाणी 55 वर्ष दिलेला आहे. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे तर जाहिरात प्रसिद्ध केलेली दिनांक म्हणजे 18 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करा. तुम्ही जर क्रोमवर गेले तर तिथे एज कॅल्क्युलेटर टाकून द्या, तुम्हाला भेटेल. लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापत्र तुम्हाला अपलोड करावं लागतं, कारण की तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला 2च अपत्य पाहिजे. त्याचं एक फॉर्म भरून द्यायचं आहे. तुम्ही जर टाकलं गुगलवर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन, ते तुम्हाला फॉर्मॅट त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता. निवड पद्धत कशी तर ऑनलाईन परीक्षा होईल. परीक्षेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी गुणांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तुमच्याकडून हरकती मागवल्या जातील. हरकती मागवल्यानंतर तुमची त्या ठिकाणी मेरिट लिस्ट लावली जाईल. या ठिकाणी इंटरव्ह्यू असं कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे. या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगवरच मॅक्झिमम फोकस आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल आणि अनुभव असेल तर तुम्ही तयारीला लागायचं आहे. तयारी करताना जर तुम्हाला मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे 15,000 प्रश्न आहेत. या ठिकाणी सब्जेक्टिव्ह आणि 100 प्रश्नांचे मॉक टेस्ट उपलब्ध करून देतो आहे. जेवढेही टेस्ट आहेत त्याला मल्टिपल अटेम्प्ट टायमर आहे. टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा रँक तुम्हाला बघायला भेटेल. जेवढंही मटेरियल आहे ते इंग्लिश भाषेत उपलब्ध करून दिलं आहे. याची ओरिजिनल प्राईस आहे 499, परंतु 400 रुपयामध्ये हे मटेरियल तुम्हाला मिळेल. New20 हा कुपन कोड यूज करायचा आहे. हा कोर्स परचेस करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. 4 वर्षांचं जी डिग्री आहे त्याचा संपूर्ण सिलेबस यामध्ये आपण कव्हर केलेला आहे. तसंच नॉन टेक्निकलची तयारी करायची असेल तर 18,000 प्रश्न आपण या ठिकाणी देतो आहे. याची देखील प्राईस 499, परंतु 400 रुपयामध्ये हे देखील मटेरियल मिळून जाईल. 18,000 प्रश्नांचे PDF फाईल, 300+ ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटेल. जेवढेही टेस्ट आहेत मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर आहे. यामध्ये सामनेदान आहे, चालू घडामोडी आहे, सर्व प्रश्नपत्रिका, फुल लेंथ टेस्ट, TCSच्या पाठीमागील प्रश्नपत्रिका, संगणक प्रश्नपत्रिका, मराठी व्याकरण प्रश्न, नोट्स, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, जिल्हा विशेष हे सर्व या ठिकाणी तुम्हाला भेटत आहे. समाजसेवा अधीक्षक याचं मटेरियल, त्यानंतर गार्डनर याचं देखील मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही आपला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे 9356552560 यावर व्हॉट्सअप करा किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर कोर्स टॅबमध्ये तुम्हाला ज्याही पोस्टचं मटेरियल पाहिजे असेल ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. तुम्ही ते परचेस करा. डेली बेसिसवर लक्षात घ्या, परीक्षेत सामन्यांमध्ये चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामुळे चालू घडामोडींचे प्रश्न सॉल्व्ह करायचे असेल तर डेली करंट अफेअर आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्याला लगेचच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जय शिवराय लिहायला विसरू नका. थँक्यू.